नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आणि खुशखबर इथे घेऊन आलेला मित्रांनो। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की त्यांचा जो पीक विमा आहे तो आता मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो। अनुदानाचे 50,000 रुपये आणि पीक विम्याचे 17,000 रुपये असे मिळून दोन्ही योजनाचे पैसे एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये सरकणार आहे मित्रांनो। ही जी रक्कम आहे मित्रांनो, हे तुमच्या डीबीटी मार्फत हे तुमच्या खात्यामध्ये सरकणार आहे मित्रांनो। आता इथे बघू शकता तुम्ही, शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो। किती रुपयांचे नुकसान भरपाई पीक विम्याचा वाटप केले जाणार आहे। शेतकरी म्हणत होते पैसे कधी येणार, सरकार कधी जाहीर करणार, आमचं नुकसान झालेलं आहे, आम्हाला पीक विमा पाहिजे अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांची होती। पण अखेर सरकारने ऐकलेला असून सरकारला तो निर्णय जे आहे ते घ्यावा लागला आणि सरकारने तो घेतलेला आहे आणि आता पूर्ण पैसे वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केले जाणार असून कोणत्याही क्षणी पैसे वाटप होऊ शकतात मित्रांनो। तुम्ही थोडासा संयम ठेवावा, कारण की दोन्ही योजनेचे पैसे, नुकसान भरपाई, पीक विमा आणि अनुदानाचे 50,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये सरकणार आहे मित्रांनो। ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो। आता महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता पूर्ण पैसे जमा होतील। तर चला संपूर्ण यादी आपण बघणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे मिळणार आणि कोणते पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो। हा संपूर्ण माहितीचा आढावा आपण शेवटपर्यंत बघणार आहोत मित्रांनो। तरी व्हिडिओला कुठे स्किप करू नका। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत येत राहील मित्रांनो। चला तर मग वळूया, कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार ते पण दाखवणार आहे। हे नुकसान भरपाईचे जो जरा आहे या माध्यमातून कुठे पैसे वाटप होणार, किती विभाग आहे, किती रुपयांची रक्कम मिळणार, टोटल महत्त्वाची माहिती आता मी तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा। आलेल्या माहितीनुसार इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्य सरकारकडून पीक विमा योजनेबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे मित्रांनो। 20 एप्रिल 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला मित्रांनो। नुकसान भरपाईची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम आणि अनुदानाचे पैसे 50,000 रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर सरकण्याची शक्यता आहे मित्रांनो। येत्या 1 ते 2 आठवड्यामध्ये ही सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येऊनच राहणार। लाभार्थ्यांना एकूण 1,219 कोटी रुपयांचा निधीचा तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो। म्हणजेच बघा शेतकरी बांधवांनो, 100 कोटी नाही तर 200 कोटी नाही तर एकूण 1,219 कोटी रुपयांची ही निधी सरकारने आता मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैशांचा हा वाटप केला जाणार आहे। तरीही तुम्ही संयम ठेवावा, कारण की कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होऊ शकतात मित्रांनो। आता या ठिकाणी लक्षात घ्या, 3 दिवसाच्या आतच काय करायचे आहे ते मग शेतकरी बांधवांनो। अजून मग तर काळजी करण्याची गरज नाही असं तर वाटच होणार, पण अजून लक्ष देऊन वाटप केलं तर मग सरसकट बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील। तुम्हाला प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही। पण बघा, सर्वात आधी या 10 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात असा अंदाज आहे। नेमके कोणते 10 जिल्हे आहे आणि तुम्ही जर या 10 जिल्ह्यामध्ये येत असाल तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची ही बातमी असणार आहे मित्रांनो। आता या ठिकाणी कोणते ते जिल्हे आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे पैसे सरकणार, जमा होणार, या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, व्हिडिओला कुठे स्किप करू नका। संपूर्ण अपडेट माहिती तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मी देईन मित्रांनो। आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आता मात्र लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजेच तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी मिळणार तरी व्यवस्थित समजून जाईल मित्रांनो। आलेल्या माहितीनुसार ज्या पीक विम्याची आपण उन्हामध्ये चक्रा मारल्या, पैसे कधी येणार या अधिकाऱ्याला तर मित्रांनो, आलेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यांसाठी तर खूप मोठा निधी जाहीर करण्यात आलेला आहे। तो म्हणजे की 500 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी एका जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जाहीर केल्याचं बघायला मिळत आहे मित्रांनो। असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये जास्त पैसे सरकार देत आहे? जर तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये रहिवासी असाल तर तुमच्यासाठी
खूपच आनंदाची खुशखबर आहे मित्रांनो, कारण की सरकारने असा एक जिल्हा निवडला आहे, त्या जिल्ह्यामध्ये एवढी रक्कम जाहीर केली, ही रेकॉर्ड ब्रेक. आतापर्यंत एवढे पैसे वाटप झाले नसतील, एवढी मोठी रक्कम जाहीर झालेली आहे मित्रांनो. त्या जिल्ह्यामध्ये जर आता तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल, म्हणजे जी यादी आलेली आहे त्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर त्यांना डायरेक्ट तुम्हाला जे आहे ते 17,000 किंवा 20,000 पीक विम्याचे मिळू शकतात आणि नुकसान भरपाईचे पण 10 ते 15,000 रुपये अशी वेगवेगळी रक्कम तुमच्या खात्यामध्ये सरकू शकते मित्रांनो. आणि 50,000 रुपये अनुदानाचा वाटप सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे मित्रांनो. सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो. डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये ही जी रक्कम आहे मित्रांनो, पीक विम्याची असो किंवा नुकसान भरपाईची असो किंवा अनुदानाचे पैसे वाटप असो, ही डीबीटी मार्फत केली जाणार आहे मित्रांनो. आता डीबीटीच्या माध्यमातून रक्कम येणार आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आता मी तुम्हाला जिल्ह्याची नावं सांगत आहे, विभागाची नावं सांगत आहे, कोणत्या विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपये वाटप होणार आहे आणि कितीचा निधी या ठिकाणी वाटप होणार आहे. या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. व्हिडिओला स्किप करू नका. राहिलेल्या 2 मिनिटांमध्ये ही महत्त्वाची माहिती तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. नागपूर विभागामध्ये कोणी राहणारे असेल तर लक्ष द्या. तुमच्या बँक खात्यामध्ये आता डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटप होणार असून ही रक्कम तुम्हाला मिळणार असून सरकारच्या माध्यमातून एक चांगला दिलासा आता तुम्हाला मिळणार आहे. नागपूर विभागाचं नाव यादीमध्ये आपल्याला दिसत असल्याने शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळेल. जरी तुम्ही नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असाल तर तुम्हाला तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो. आता इथे मी तुम्हाला सांगणार आहे, आलेल्या माहितीनुसार तुम्हाला पुढे दाखवणार आहे. यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचे काम करा. आतापर्यंतची सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी म्हणजे राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर बघा, आलेल्या माहितीनुसार आता पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहे. आता पैसे जमवणारे नेमके पुढचे कोणते विभाग आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आणि कोणते 2 कामे शेतकऱ्यांना करावी लागतील, ही पण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि पुढचा जो जिल्हा आहे तो आहे मित्रांनो आपला विदर्भातला प्रमुख जिल्हा, तो म्हणजे यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्याचे पण नाव आलेले आहे. आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये विदर्भातील हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पूर्ण पैसे डीबीटीच्या माध्यमातून पीक विम्याचे असो किंवा नुकसान भरपाई असो किंवा अनुदानाची 50,000 रुपये असो, हे तुमच्या बँक खात्यामध्ये सरकणार आहे मित्रांनो. काहींना 15,000 रुपये, काहींना 17,000 रुपये तर काहींना 20,000 रुपयांची रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मित्रांनो. काही जणांना 18, काही जणांना 17 अशी रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल मित्रांनो. आता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची ही बातमी आहे मित्रांनो. आता पुढील क्रमांकाचा 3रा जिल्हा आहे मित्रांनो विदर्भातला बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम येणार आहे. बघा, आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिलासा म्हणून जिल्ह्यातील 37,140 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे वाटप होणार आहे मित्रांनो. कोट्यावधी रुपयांचा निधी बुलढाणा जिल्ह्यासाठी सरकारने जाहीर केलेला असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आता पीक नुकसानीचे पूर्ण पैसे मिळतील आणि ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी असून आता तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असाल तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची ही बातमी आहे मित्रांनो. तरी आता पुढचा जो जिल्हा आहे तो आहे नांदेड जिल्हा मित्रांनो. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पैशाचं वाटप होणार आहे मित्रांनो. पीक विम्याचे नुकसान भरपाईचे या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये पैशाचे वाटप होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील रेकॉर्ड ब्रेक निधी मंजूर करण्यात आला असून 800 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी डायरेक्ट पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे मित्रांनो. आता या ठिकाणी तुम्ही ती 2 कामे नक्की करून घ्या जेणेकरून तुमची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल. पहिलं काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आणि दुसरं काम म्हणजे KYC करणे. ही 2 कामे लवकरात लवकर करून घ्या आणि तुमचा पैसा कुठेच जाणार नाही. 1 रुपया सुद्धा कोणी खाणार नाही मित्रांनो. तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे नुकसान भरपाईचे पैसे येऊनच राहणार. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर ठेवा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.